नमस्कार बालमित्रांनो, आज आपण संख्यांच्या प्रकारामधील दुसरा प्रकार विषम संख्या शिकणार आहोत। विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना 2 ने भाग दिला असता बाकी 1 उरते त्याला निशेष भाग पूर्ण भाग जात नाही तर खाली बाकी 1 उरते अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। ज्या संख्यांना 2 ने भाग दिला असता खाली बाकी 1 उरते अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। किंवा अजून आपण काय लक्षात ठेवू शकू तर फक्त आपल्याला संख्यांचे एकक स्थान बघायचंय। मग ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात किंवा यापैकी कोणताही एक अंक येतो 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतो। बघा आता इथे मी काही संख्या घेतलेल्या उदाहरणादाखल। मग याच्यामध्ये पहिली संख्या आहे 63। बघा आता 63 मध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे रे? 3 अंक आहे, बरोबर आहे। इथे बघा एकक स्थानी विषम संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येतात? 1, 3, 5, 7, 9। मग आला की नाही 3 इथे, म्हणजे 63 ही संख्या काय झाली? विषम संख्या झाली। पुढची संख्या आहे 427। आता इथे एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 7 अंक आलेला आहे, म्हणजे 427 ही संख्या देखील काय आहे? विषम संख्या आहे। आणि पुढची संख्या आहे 5689। इथे विषम एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 9। बघा मग 9 अंक सुद्धा जर एकक स्थानी असेल तर ती काय असते? विषम संख्या असते। समजले का तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय? फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही अंक आला तर त्या सर्व संख्या या काय असतात? विषम संख्या असतात। मग आपल्याला 1 ते 100 मधील विषम संख्यांना काय करायचं आहे? गोल करायचं आहे। मग बघा मी इथे 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची मांडणी केलेली आहे। आता 1 बघा 1 एकक स्थानी आहे की नाही, म्हणून 1 ही काय झाली? विषम संख्या झाली। 3 ही काय झाली? विषम संख्या। 5 बघा पुढे कोणता आहे एकक स्थानी? 7 आणि त्याच्या पुढे एकक स्थानी आहे 9। आता आपण 10चा जर विचार केला तर 10च्या एकक स्थानी कोणता? 0 अंक आहे। आपण मागच्या घटकामध्ये अभ्यासलं की जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले तर त्या समसंख्या असतात, म्हणून 10 ही काय झाली? समसंख्या झाली। आता आपण 11चा विचार करणार आहोत। 11 मध्ये बघा एकक स्थानी 1 आहे, एकक स्थानी 1 आलाय म्हणून 11 ही काय आहे? विषम संख्या आहे। याच पद्धतीने तुम्हाला 1 ते 100 मधील सर्व विषम संख्यांना गोल करून घ्यायचे आहे। समजलं का विद्यार्थी मित्रांनो? धन्यवाद।